48 तासाचा अंदाज देणार आहे। परंतु पंढरपूर या ठिकाणी झालेल्या द्राक्ष बागायतदारांच्या हवामान अभ्यासकांविरुद्धच्या आंदोलनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत याची नोंद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। त्या संदर्भात पुढील अंदाज देण्यासंदर्भातील नवीन योजना आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि त्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना कोणत्या संस्था लुबाडत आहेत या संदर्भातही आम्ही अभ्यास सुरू केला आहे। त्यामुळे लवकरच आपल्याला याविषयीची माहिती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। आपल्याला कशा पद्धतीने आपल्यापर्यंत अंदाज पोहोचता येतील या संदर्भातील योजना देखील आम्ही तयार करणार आहोत, कारण कोणत्याही शेतकऱ्याचं आमच्या अंदाजामुळे नुकसान होता कामा नये याची खबरदारी आम्ही घेणार आहोत। आपल्याला गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। उपग्रह छायाचित्रानुसार आपण जर बघितलं तर आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात थोडं वातावरण आहे। त्यामुळे या भागात आज बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे। आज 19 तारखेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज GFSने दिलाय, तर उद्या देखील हा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलाय। 21 तारखेला थोडं विदर्भात वातावरण राहील, त्यानंतर पाऊस उघडण्याची शक्यता आहे। हा अंदाज केवळ महाराष्ट्रापुरता आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आज अंदाज आहे। उद्याही GFSने महाराष्ट्रात वातावरण दाखवलं आहे। 21 पासून बराच काळ पाऊस उघडणार आहे महाराष्ट्रासाठी। एप्रिलसाठी महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात आज एप्रिल महिन्यात विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही। आयकॉन मॉडेलनुसार महाराष्ट्रात आज पावसाचं वातावरण आहे, उद्या देखील ते असणार आहे। आयकॉन मॉडेलच्या अंदाजानुसार 21 तारखेपासून पावसाची मोठी उघडीप मिळणार आहे। आजच्या अंदाजामध्ये स्पष्टपणे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, लातूर, धाराशिव, परभणी या काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे। पुणे, सातारा या भागातही पावसाचा अंदाज राहणार आहे। नाशिक, पूर्व भागात आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात देखील आज पावसाचा अंदाज कायम आहे। 48 तासाचा अंदाज आपण बघतो। उद्यापासून मात्र वातावरण हे विदर्भाकडे सरकण्याचा अंदाज ECMW मॉडेलने दिला आहे। आपण बघतो 21 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी 21 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे। आयकॉन मॉडेलने देखील आज दिवसभरामध्ये पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर या काही भागामध्ये, मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाच्याही बहुतांश भागात आज पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिलाय। हा अंदाज उद्या देखील काही प्रमाणात विदर्भात असणार आहे। मात्र 21 तारखेपासून पाऊस उघडण्याचे संकेत आहेत। त्यामुळे एकूणच वातावरण बदलतंय। GFS मॉडेलने आज गारपिटीचा अंदाज अहिल्यानगर आणि बीड भागामध्ये, त्याचबरोबर जालना आणि बुलढाणा, अकोल्यामध्ये दिलेला आहे अमरावतीपर्यंत। GFSने उद्या गारपिटीचा अंदाज गडचिरोली आणि गोंदियामध्ये दिलेला आहे। त्यामुळे एकूणच वातावरण बदलाच्या टप्प्यावर आहे। 21 नंतर पाऊस उघडणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आपण आज आपली पुढील हवामानासंदर्भातली भूमिका ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध करू। त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट असेल आणि आपल्याला कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान करण्याचा हेतू नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या दबावाखाली येऊन आपण बाकी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेणार आहोत। या सर्व बाबींचा विचार करून आपल्या सबस्क्रायबरचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि नेमकी आपल्याला यामध्ये काय भूमिका घेता येऊ शकते ते बघता येईल। परंतु आमच्या अंदाजामुळे कोणत्याही शेतकऱ्याचं 1 रुपयाचंही नुकसान होणार नाही याची खबरदारी देखील आपण यापुढे घेणार आहोत। त्यानंतर आपला पुढील जो काही अंदाज असेल तो कशा पद्धतीने द्यायचा, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, ह्या सर्व याच्या व्यूहरचना ठरवल्या जातील।